आपला हिंदू हा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आडवा येतो तेव्हा आम्हाला एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाही टाकावीच लागते असं वक्तव्य संग्राम बापू भंडारे यांनी केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारे या कीर्तनकाराने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवरती शाई फेकल्याप्रकरणी त्यांनी हे विधान केलंय। विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांवरती टीका करताना घुसखोर असा शब्द वापरलेला होता। याला आक्षेप घेत हिंदू धर्माविरुद्ध आणि गुरुवर्यांबद्दल बोलल्यास शाई टाकावीच लागेल अशी भूमिका संग्राम भंडारेंनी घेतली आहे। दुःख होतं दुःख जेव्हा आपलाच हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला अडचण आणतो, आडवा येतो, तेव्हा नाईलाज असतो एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागते ना, तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं। काय आम्हाला त्यात फार आनंद झाला अशातला भाग नाही हो। आम्हाला औरंग्याला ठोकण्यात मजा आहे, आम्हाला अब्दुल्ल्याला फाडण्यात मजा आहे, आम्हाला हिंदूंची डोकी काळी करण्यात अजिबात येत किंचितही आनंद नाही। पण काय करणार, खंडोजी खोपड्यासारख्याचे हातपाय तोडावेच लागले, सूर्याजी पिसाळांना शिक्षा द्यावीच लागली। ही फितूर शेवटी धर्मासाठी घातक असतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी विकास लवांडे राष्ट्रवादीचे नेते स्वतः आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। विकासजी, आपण बघतोय काय ते नेमकं त्यांचं म्हणणं की आपलाच हिंदू हा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आडवा येतो तेव्हा आम्हाला अशी भूमिका घ्यावी लागते असं वक्तव्य संग्राम भंडारेंनी केलेलं आहे। पहिली गोष्ट, संग्राम भंडारे हा महाराष्ट्रातल्या पोलीस रेकॉर्डवरचा गुंड गुन्हेगार आहे। त्याच्यावर नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। दुसरी गोष्ट, तो वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करून वारकरी संप्रदायातला घुसखोर आहे। तिसरी गोष्ट, तो हिंदू धर्माचा कोणी शंकराचार्य नाहीये, त्याचा तो काही हिंदू धर्माचा मालक नाहीये आणि मी माझ्या हिंदू धर्माचा कोणालाही ठेका दिलेला नाहीये, माझ्या हिंदू धर्माचा कोणी मालक नाही, कधीही बोललेलो नाही। मी उलट खरा धर्म काय आहे त्याचा प्रचार प्रसार करतोय। मी वारकरी संप्रदायातल्या वैचारिक आणि तात्विक घुसखोरीबद्दल बोललेलो आहे। वारकरी संप्रदाय हा सर्व जाती धर्मांचा आहे, तिथे कुठलाही भेदाभेद नाही। जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणाले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, सकळाशी येथे आहे अधिकार। हा जो काही संग्राम भंडारे हिंदू 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 सारखं बोलतोय, त्याने पहिल्यांदा नीट हिंदू धर्म आणि हिंदुत्वाची व्याख्या समजून घ्यावी। हिंदू धर्म हा सामान्य लोक पालन करतात, संतांना किंवा वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही लोकांना त्यांनी हिंदुत्वाकडे नेऊ नये। हिंदुत्व हे राजकीय स्वरूपाने आहे, त्याला हिंदूही कळलं नाही आणि हिंदू धर्मही कळलं नाही आणि हिंदुत्व हे राजकीय अर्थाने भारतीय जनता पार्टीचा राजकीय अजेंडा तो चालवत आहे। आम्हाला भारताचा हिंदू पाकिस्तान करायचं नाहीये किंवा इथे तालिबान करायचं नाहीये। जर अशा पद्धतीने तो जाहीरपणे धमक्या देत असेल तर हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे आणि सरकारपुरत दहशतवाद करण्यासाठी सरकारने अशा गुंडांना जर खतपाणी घालायचं ठरवलेलं असेल, अशा गुंडांना जर पुढे केलेलं असेल, तर देवेंद्र फडणवीसांनी पुढे यावं। राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही आणि या गुंडांच्यावर गुन्हे दाखल होऊन सुद्धा जर त्यांना अटक होणार नसेल अजूनपर्यंत तर हे अत्यंत गैर आहे। कारण सरकारमधले अनेक मंत्री, नितेश राणे आणि आमदार त्याला जाहीरपणे पाठिंबा देतात, त्याच्या केसालाही धक्का लागेल म्हणतात। तर मग इथे संविधानिक काही कायदा राहिलाय की नाही, आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलंय की नाही, आम्ही अहिंसेची भाषा करतो, हा संग्राम भंडारे नथुरामाची भाषा करतो, हा तुकारामाची भाषा करत नाहीये। आम्ही तुकारामांच्या विचाराचे प्रचार प्रसारक आहोत आणि यांना कायद्याची भीती राहिलेली नाहीये, कारण हा नथुराम गोष्टीचं जाहीर उदात्तीकरण करतो, समर्थन करतो। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीने, सरकारने यांना कायदेशीर प्रतिबंध करणं आवश्यक आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल असताना सुद्धा अटक केलेली नाहीये। मला संरक्षण मागून आज 4 दिवस झाले, परंतु मला माझ्या जीविताला, माझ्या कुटुंबाला धोका असताना सुद्धा या हिंदुत्ववादी जे गुंड आहेत, जे आतंकवादीच करतात एका अर्थाने, कारण आमचा हिंदू धर्म सहिष्णुतावादी आहे, आमचा हिंदू धर्म वसुदैव कुटुंबकम सांगतो, आमचा हिंदू धर्म प्रेम, दया, क्षमा, शांती सांगतो आणि हा जे पण हिंदुत्ववाद आहे हा तालिबानी प्रवृत्ती आहे। भारताचा इथे हिंदू पाकिस्तान करायला निघालेले हे लोक आहेत, या गुंडाकडनं माझ्या जीविताला धोका आहे। मग ते संभाजी भिडेंचे धारकरी असतील, बजरंग दलाचे लोक असतील, RSS BJPचे लोक असतील, या सगळ्या लोकांना जर अशा पद्धतीने सरकारने मोकाट सोडला असेल आणि मंत्री आणि आमदारच त्यांना पाठिंबा देणार असतील तर आमचा जीव निश्चितपणे धोक्यात आहे। सरकारने या संदर्भात बोलावं, कारण कालच सुप्रीम कोर्टाने हिंदू धर्माची व्याख्या सांगितलेली आहे। संग्राम भंडारेने जरा काल सुप्रीम कोर्टाने परवा जे काय व्याख्या केली, हिंदू धर्म ही जगण्याची पद्धत आहे, कुणी मंदिरात जावा, कर्मकांड करा अथवा करू नये,
हिंदुत्व ही एक जीवन प्रणाली सांगितलेली आहे. त्यामुळं कुणी काय प्रथा पाळाव्यात, कुणी काय करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा संग्राम भंडारे कोण आहे? हा मालक झाला का धर्माचा? बरं, विकास लावंडेजी, तुमची भूमिका लक्षात आली. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.